थकलेला हरलेला माणूस इथं बसलेला आहे, वैतागलेला. प्लीज मी पडले पाणीपुरी खाऊन. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मी आज आहे माझ्या मम्मीच्या घरी आणि आज आम्ही काय काय करतोय तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर असा खातोय याला सांगतोय भाषेत बघा मम्मीची भाषा. ती म्हणली ना तुझ्या भाषेत समजून सांग. इकडे आंघोळ केली बरं का, आज कपडे पण चेंज झालेत आज. गाईचा क्लिप बघा किती भारी आहे. माझी केस नाही तेवढी मोठी, नाही तर तो पण ढापला असता रे मी. ढापला असता म्हणली. हा हा खा. गाईच पप्पासाठी उपीट केलेले आहे, मम्मी खातीये. ओ माय गॉड. ए तू मी खाऊ का? किती भारी बोलला. खा की बुक्या. हा खा खा. हा ना. आमचा नाश्ता काय आहे बघा, शाकभाजी आहे कालची, श्रीखंड आहे बाई, पप्पाने लेकीसाठी आणलंय खास, आणि चपाती ग बया. चपाती तर लई डेंजर भांड्यात घेतली. कशाला तुला घासाय भांडी वाढ. हा ना, खरं आहे बरं का तुझं, खरं खरं. तसं आमरस पण घ्या, आमरस पण आहे नाश्त्याला आम्हाला अजून. इकडे बघा जावई बापू बाहेर एकटा बसलाय, तो काही माणसांमध्ये कधी बसत नाही. आमच्या आधीला एवढा आमरस आवडतो, एवढा आमरस आवडतो, काय बोलू मी तुम्हाला. पण त्याने 2 वर्ष आमरस खाल्ला नाही. 1 वर्षी ना आम्ही खूप आर्ली, जेव्हा आंबे येतात ना एप्रिलच्या स्टार्टिंगला, मार्चमध्ये, तर तेव्हाच आम्ही आंबे घेतले आणि खाल्ले. तर पावडरवाले असतील मे बी, ते काहीतरी प्रॉब्लेम झाला. आधीला खूप त्रास झाला, ॲडमिट केलं होतं. त्याची सगळी तब्येत उतरली, 15 किलो वजन कमी झालं, कारण त्याला काही खाताच येत नव्हतं. त्या आंब्याच्या गरमी हीटमुळे ना त्याच्या पोटाला प्रॉब्लेम झालेला. तर त्याचं 15 किलो वजन कमी झालं. तेव्हापासून माझं लुकडाच झाला, नाही तर चांगली तब्येत होती त्याची. मग तेव्हापासून त्याने आंबेच खायचे सोडले. गेल्या वर्षी आम्ही आंबे आणले नाहीत, बिलकुलच आणले नाहीत. खाल्ले तर खूप थोडं खाल्लं, ते पण सोलापूरला गेल्यावर आणि इथे आल्यावर, ते पण अगदी लिमिटमध्ये. आणि आता काल खाल्लेत ना, मम्मी म्हटली काय घाबरायचं नाही, खावा. एखाद्या वेळेस होतं असतं, कायम थोडी होतं. मग माझा नवरा खायला लागलाय आंबे. 6 आंबे खराब निघाले. मग म्हणले की काय प्रॉब्लेम नाही, या रिप्लेस करून देते. हो का, बरं झालं. ते आंबे विकणारे आहेत ना, ते आमचे व्हिडिओज बघतात, तर त्यांनी चांगले आंबे दिले. म्हणजे 1600ला 1 डझन आंबे आहेत देवगड हापूस, तर त्यांनी 1400 रुपयाला दिले, म्हणजे 200 रुपये कमी केले. ते खूप झाले ॲक्च्युली. तर त्याच्यातले काही आंबे थोडे खराब निघले, तर ते म्हटले आम्ही देतो तुम्हाला रिप्लेस करून. तर जाऊ मग उद्या घेऊन या. गुरुवारी यायला सांगितलं. गुरुवारी का? बरं ठीक आहे. आता मी नाश्ता करते. बाबा कसलं मस्त आहे, छान. मला म्हणते की कशाला घेतलंय. हा, मला नव्हतं माहिती अशा गोळ्या होतील. मस्त आहे रे. गाईज इकडे बघा आमचं काय चाललंय. कैरीचं पन्ह बनवलंय मी, कैरीचं पन्ह. हा, मी हे असंच बनवून ठेव आणि आपण दुपारी आलो ना उन्हात, मग पिऊ मस्त गार. घेऊ का? काहीच माझी आंघोळ झाली आहे आणि नाश्ता सुद्धा झाला आहे. आता भांडी घासत होते आणि कैरीचं पण मी नाही बनवते, माझी बहीण बनवत आहे. आज मस्त, आज खूप ड्रिंक पिणार आहे आम्ही, पण आत्ता तर कैरीचं पन्हच आहे आणि मी पहिल्यांदा ट्राय करते. मला तर आधीची मावशी किती वेळा म्हटली आहे की कैरीचं पन्ह कर, घरच्या कैऱ्या आहेत. पण एवढे कष्ट मी घेईन. पण तू कधी एवढे कष्ट घेणार. हा ना, तुझं बरोबर आहे बरं का, एवढे कष्ट नाही घेतले मी, पण माझी बहीण घेते आता, तेच पिते. भांडे घासते, भांडे ते काही आहे का घासायला? नो. तू लवकर ये.
गाईज हे तयार झाले आहे कैरीचे पन्हेच ना. उचललं ना त्या हातात एवढा जीव येते. ओय, बे. सांगलास तर तू उचल तू दाखव काय बनवले. बोल. पारुसा घेतो. हा पारुसा नाहीये, तू बिना मेकअपचा आहे. कैरीचं पण सांडवलं सगळं इकडं अगं ते तिकडं. खायला घेऊन गेलतो ना व्हिडिओ. हा मस्त मस्त. तू बघ पहिले व्हिडिओचे शॉर्ट चांगले आलेत का. हा ते बघायचं. हा हे बघ. हा एक नंबर. वा चल मम्मीला दे प्यायला. तिला एनर्जीची गरज आहे. हा कसं आहे. मस्तच. लय भारी बनलंय अरे. तुझं बनले तरी मस्तच बनली तू. हा पहिल्यांदा तुझं पितो ना. प्यायच्या आधीच नरडा दुखायला लागलं. बघ ना हे बघ लगेच करायला लागले मी. थोडंच किती. हा तिला घेऊन चाललोय म्हणून पप्पा येत नाही येत. पप्पांना जायचंय गाडं बघायला. कळलं असं आहे आमचं. तुला तर माहिती guys, मी आवरलंय, ड्रेस चेंज केलाय आणि आता आता आम्ही निघतोय मनसरला. आमच्या गावची यात्रा आहे तुम्हाला माहितच आहे. आणि पप्पा चालले ते गाड्या बघायला. त्यांना बैलगाड्या बघायचे ते नाही येते डॉक्टरकडे. मला म्हटले नेक्स्ट तुझी सुट्टी असेल तेव्हा मी येतो तुझ्यासोबत, आता नाही येत. 1.5 लाखाच्या फोनवर बसला फोनवर बसला होता ते. बोक्या. तुमचा स्वतः राहू द्या घरी. इकडे बाहेर निघतोय तो. तू आकाच्या फोनवर बसला का रे. ए उंदीर परत ठेवला. बर नाही तो तर पहिला उठून निघला. हा गण ए ते तसे केस बांध ना. असा इथे एक बो मग मध्ये एक केस बघा माझ्या बहिणीची केस. ए तू काय केसांना लावतो ना त्याची रेमेडी पाहिजे रे आम्हाला. हा देशील ना. हा काय ग बरं घे. राहू दे माझ्याकडे. तुमच्याकडे बघतो ना डॅडी. काहीच आम्ही ना आता युनियन बँकेत जाऊन आलो माझं ATM कार्ड ब्लॉक करून आणि नवीन ATM कार्ड घेतलंय. आता आम्ही चाललोय दवाखान्यात. चला चला. सगळे ओळखतात सगळे ओळखतात. बोक्या हाय उंदीर. ते तुझी केशी का जरा तिकडच्या साईडने टाकणार. त्या केशी का अडकायच्या इकडे तिकडे. बापरे एवढी मोठी केस तर मी कधीच सांगणार नाही. तर म्हणून अजून मोठी पाहिजे ना. पायापर्यंत केली पाहिजे का? असा मंदी असा करून चालशील मग एखाद दिवशी. हिची केस एवढी मोठी, तिला अजून मोठी केस पाहिजेत. बाबा देवा. हा ते तरी पण ते अगं मोठी केस असतात ना वजनाने ते B12 जळतात. कमी रे. B12 D कमी असेल ना की सगळं होतात. ऐका B12 आणि विटॅमिन D कमी असले की केस गळतात. म्हणून माझे झालं होय. ते तर केवढा मोठा आवाज देते मला. किती. हा बघ बाबा तुझं बघ. मम्मी वाढलं बरं का प्रगती. तुझं पण वाढलंय प्रगती. 1 किलो वाढलं. 73 होतं ना पहिलं. होतं डायरेक्ट 3 किलो वाढलं. 1 किलो वाढलं रे. 74 झालंय. 76 नाही 74 आहे. परत उभा राहा. माय मिस्टेक. सुरी
बघ तुझ्या जावयाला खायला घालते मी, नाहीतर काय. तीन महिने झालेत पाय मुरगळून. काय करतो डॉक्टर? काय करणार आहे डॉक्टर विचारती मला. चोलते घरी. हो. गाईज आम्ही बसलोय वाट बघत आता. नंबर आला की जाणार आहे आतमध्ये. एक पेशंट आहे आणि आम्ही सोबत किती लोक आहेत बघा. हे एक, हे दोन, हे तीन आणि मी 4 आणि हे पेशंट. 4 महिने झाले पाय मुरगळून. 4 महिने पायाला सूज आली. आणि काय म्हणणार वरती माहिती आहे काय होते तेव्हा? म्हणलं डॉक्टरकडे जाऊ. काय करणार आहे डॉक्टर? मला विचारते काय करणार आहे डॉक्टर आहे. म्हणलं अगं डॉक्टर आहे काय करेल तो असं ती अशी माझी मम्मी आहे. तर फायनली तिला डॉक्टरकडे घेऊन आलो आहे. कारण तिची सूज काय अजून गेलेली नाही. बघू आता डॉक्टर काय म्हणतात. पंजावर खाली कर. बोट आलो फक्त. ठीक आहे. सही सोडा. दुखतं का? आमच्याचं. इथे दुखतं. इथे पुढे दुखतं का? एवढंच बघ. सूज एवढीच असते का? यापेक्षा जास्त असते? हां आम्ही कालच आलो. यात्रा होती ना गावची आमच्या. आणि आज मम्मीला घेऊन आले. पाय मुरगळलाय तिचा. पाय मुरगळलाय. मग आता एक्सरे करायचा. हो हो काय? हां 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 हां. हो 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 हो. मस्त. तुमचं कसं चाललंय? लाईक फॉलो केलं मग मी तुम्हाला. हो करत राहा. लाईक फॉलो करत राहा. आम्ही करतो इतरांना नाही सांगतो. हां सांगत राहा. सगळे ओळखीचे येते ते सगळे इग्नोर करता म्हटलं मॅडम तुम्ही बोलला नाही. हां घरच आहे माझं. अजून काय? थकलेला हरलेला माणूस इथं बसलेला आहे. वैतागलेला माणूस. बड्डेचे कपडे आधीच घालणारा माणूस. हां मग तेच की. हां अजून नवीन घ्यायच्यात की. काय रे? बरं सिक्रेट. बाई ग बाई तुम्ही तर मॅचिंग कपडे घातलेत जरा. बर हां खरंय बरं का. काकू सारखी आजारी पडती. टाचाचा पण एक्सरे काढला होता का ग आपण? नाही ना. बोटाचा पायाचा काढला का पूर्ण? अगं फ्रॅक्चर झालं असतं तर चालता आलं असतं का ग तुला? गोळ्या देऊन होईल. 2 दिवस चक्कर येईन डॉक्टर म्हटला. ए आधी इकडे डॉक्टरला सांग तिला कमी डोसच्या गोळ्या दे. नाही ते देणारच कारण की आता ते खूप दिवस झाले आणि ते कसं माहिती का जर मायनर फ्रॅक्चर असेल तर त्या गोळ्यावरतीच ठीक आहे ना पॉवरफुल गोळ्या देऊन प्लास्टर कशाला करतो. चक्कर नाही आली पाहिजे. दोन दिवस आराम करायचं म्हणजे तोंडाला हात लावू नये होय ग. नको आराम नाही म्हणती. तुला यायची का चक्कर? त्याला पण यायची चक्कर. सकाळ झालं मला सकाळ झालं तरी. आता तिथं गेली ना तर त्यांना सांग डॉक्टर मला चक्कर येते. चक्कर नाही आली पाहिजे. हा का नाही चक्कर यायची तिला? 6 वाजता पुढे नाश्ता करायचा.
6 वाजता उठत 6 वाजता नाश्ता करीन का? हा मग काय घ्यायला नको का? तुम्ही माझे व्हिडिओ बघा ना, मग लाईक वाढेल माझा तेवढाच एक. ऑनलाईन करणार आहे तुम्ही? ऑनलाईन किती झाले हो? फ्रीज खाली झालं. ते पप्पांचं आहे. अच्छा बसले गाडीत, बस ना तू पण. हो जा. हा असू दे मी आले. मेडिसिन घेतलेत मम्मीच्या आणि पप्पाच्या दोघांचे पण, आणि 10 दिवसांनी परत यायचंय. मग पप्पांना आणि मम्मीला दोघांना सोबत घेऊन येणार. हे लोक मला सोडून पुढं आले होते. वाईट लोक आहेत एक नंबरचे. काय झालं? कुठं काय झालं? वाईट लोक आहेत एक नंबर. कार घेऊन आले ना तुम्ही पुढे दोघं तिघं अरे चौघं. पोलिसाची गाडी सायरन मारत थांबली होती माग. वाईट लोक हो, आहेत. काय बोलता? ट्रॅफिक जाम झालं म्हणून. हो का? त्याला वाईट टोपी लोकं आहेत. दाखवायची ना तुझ्या कार मधली. पण बघूनच ग बसून पुढे गेला निघून. हो का? वाकून बघितला. हो का? म्हणून गपचूप गेला सायरन बंद करून. बरं बाबा. मम्मी पोरांना विसरती. चला ते बघ मम्मी, ही जागा नाही, चल टाइम झालाय आपल्याला. इकडे जायचंय. थांब बाबा, कार आली. पळा 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 पळा. त्यांना काय वाटत आपण नेट. मी पडले पाणीपुरी खाऊन. हा मी किती वेळा सांगितलं आधीला की मी आज हिल घातलीये, तू माझा हात पकडून चल. म्हणजे जसं मनसरमध्ये गेलोय ना आम्ही, ATM कार्ड घ्यायला फॉर्म भरायला गेलो होतो, तेव्हा त्याला सांगितलं होतं पुढं चालू नको, माझा हात धर. ठीक आहे, तिथं नाही धरला. नंतर आम्ही डॉक्टरकडून आलो, परत ATM कार्ड आम्हाला ग्रीन पिन टाकून चालू करायचं होतं. तेव्हा पण मी 2दा म्हटले हात धर. ठीक आहे, आणि 3ऱ्यांदा मी तर पडले पण हात धरायला. माझा नवरा पुढे चाललाय, त्याला बघता मी खाली पडले. हसतोय हा. तो हसला ना, गबरे खोट्या. कशी काय पडली? आता पडली काय सांगू तुला, बदकनी पडली रस्त्यावर. मग तू बघितलं का, समोरून 4 व्हीलर आली होती, बघितलं? मग तू पहिलं मला उचलायला यायचं तर तू पहिला गाडीत येऊन बसला बुवा. काय रे, त्याने तर बघितलं पण नसणार. नाही, त्याला गाडी जाऊन बसलाय. हा, तो गाडीत जाऊन बसला. आमच्या ऋतूनी पाणीपुरी शेवपुरी खाल्ली, रगडापुरी चारली. मम्मीच्या हाताने खाल्ली नाही, आरतीच्या पण हाताने खाल्ली नाही, नको म्हणला. मी गेल्यावर चारली. 4-5 चमचे रगडापुरी चारली, 1 शेवपुरी चारली. छान होती ना ऋतू शेवपुरी. गाईस हे बघा, एवढं लागलंय माझ्या पायाला. बरं, मला माझ्या पायाचं नाही वाईट वाटत, मला माझ्या पॅन्टचं वाईट वाटतं. माझी पॅन्ट खराब झाली. नवीन पॅन्ट आहे, मी हिला एकदा पण धुतली नाही. नवीन आहे. गपग नाही, गपग कसं असतंय हे बघ. नाही ग, पाय कसा नवीन घेऊ. हात लाल झालेत. बघा किती लागलं मला. बघा कोणाला काळजी नाही माझी. कोणी माझा व्लॉग नाही काढला पडलेली. वा. आता आम्हाला स्वप्न पडलं तर तू पडणार आहे. पडल्या मी जागे होतो, लगेच ब्लॉग चालू करतो. पडली लागले का काय? पडली उचला नाही. ब्लॉग काढा. अशी माणसं आहेत, काय करू मी आता? सांगा तुम्हाला, सांगा बरं, कशी मी व्हायरल होईल बरं? पडलं घरी तू पडली का, उचलायचं सोडून व्हिडिओ काढतो. हा, उचलायचं नाही, पहिला व्हिडिओ काढायचा. पडली ताई पडली असा व्हिडिओ काढायचा बरं का. हा, आणि मग उचलायला या. मी पडले तिथं, आधी उठवायला आला मला लागलंय ते नव्हते बघत. गाईज माझी पॅन्ट खराब झाली. माझी नवीन पॅन्ट, मी त्या पॅन्ट का बघत होते. अरे यार, खराब झाली.
खूप काहीच पडून झडून मम्मीला डॉक्टरकडे दाखवून मस्त पाणीपुरी शेवपुरी खाऊन आम्ही चाललोय फायनली आता घरी. तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की सांगा कमेंट करून. मम्मीच्या पायाचा एक्सरे काढला, काहीच नाही एक्सरे मध्ये दिसलं. म्हणजे डॉक्टर बोलले लिगामेंटला वगैरे थोडंसं हे झालं असेल, ताण पडला असेल तर येत असेल सूज. डॉक्टरने मेडिसिन दिलेले आहेत, मेडिसिन घेऊन बघू आता 10 दिवस. वाटलंच पाहिजे बाबा बरं. आमची मम्मीवर सगळं घर चालते, आमची मम्मी सगळी कामं करते. आमची मम्मी आहे म्हणून आमचं घर आहे ना रे ऋतू. हा हा आमचा भाऊ फक्त हा 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 आणि नाही, हा आणि नाही, दोघींच्या बाजूने बोलतो. आणि आमच्या दोघींचे भांडणं चालू असेल ना, तिचे शब्द माझ्यापर्यंत पोहोचवतो, माझे शब्द तिच्यापर्यंत पोहोचवतो. बस असं आहे आमचं. तर गाईच जाते आता, लागलंय त्याच्यामुळं जास्त नाही वाढवत मी. पोचते घरी, आराम करते आता मी. आराम. कामाचं टायमिंग झालं असं. बाय गाई.